श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गायत्री भरणकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आहे जागतिक हिवताप दिन. जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या ही कीटकजन्य आजारांच्या छायेखाली नेहमी असते. या रोगकारक जंतूंचा प्रसार करणाऱ्या कीटकांमध्ये मुख्यत्वे समावेश होतो तो डासांचा. त्यासोबतच पिसवा, ढेकूळ, गोचीड असे अनेक प्रकारचे कीटक आणि त्यांच्यापासून होणारे आजार आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये आजचा दिवस हा जागतिक हिवताप दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. तर या दिनाचं महत्त्व जाणून आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव सर यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडूनच जागतिक मलेरिया दिवसाचं महत्त्व, त्यामागची कारणं, तसंच काय उपाययोजना किंवा या आजारावरती नियंत्रण कसं ठेवलं जातं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन साजरा करतोय आणि त्याबद्दल विविध कार्यक्रम आपण जिल्ह्यामध्ये राबवतोय. त्याचाच एक भाग म्हणून आपण आकाशवाणीवरती सुद्धा याचं महत्त्व काय आहे ते पटवून देण्यासाठी आपण इथं आलो. सर, आजचा हा जो दिवस आहे जागतिक मलेरिया दिवस, तर हाच दिवस का निवडला गेला त्याबद्दल सुरुवातीला सांगा. मलेरियाचा शोध हा डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये लावला. मलेरिया हा डासांमुळे होतो असं त्यांनी संशोधन केलं. त्यानंतर 2007ला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन साजरा करायचं ठरवलं. बरं, नेमकं मलेरिया म्हणजेच हिवताप म्हणजे नेमकं काय असतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा. आता मलेरिया म्हणजे काय आहे तर साधारण 1897 पासून याचा जो शोध लागला त्याच्यानंतर या मलेरियामध्ये जास्त लोकांचा मृत्यू व्हायचा आणि त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना यावी म्हणून डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी विशेष औषधी निर्माण केली आणि WHOने 2007ला हा दिवस जागतिक हिवताप म्हणून साजरा करायचं ठरवले. आता याच्यामध्ये या एनॉफेलिस मादीचा डास आहे. या डास जर संक्रमित असेल आणि तो जर आपल्याला चावला तर कुठल्याही वयोगटातील आणि कुठले मेल फिमेल असं दोघांनाही तर आपल्याला मलेरिया हा होऊ शकतो. आता याची प्रमुख लक्षणं आहेत तर थंडी वाजून ताप येतो, त्याच्यानंतर घाम येणे, डोकं दुखणे, जास्तीचा जर ताप झाला तर जास्त दिवस असेल तर त्याच्यात उलट्या होणे किंवा जुलाब होणे आणि पेशंटचं डिहायड्रेशन होणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. पण मुळात जास्त थंडी म्हणजे कडकडून थंडी वाजणं आणि घाम येणं ही मुळात त्याची लक्षणं आहेत, मुख्य लक्षणं आहे. अच्छा, बरं, याचा प्रसार नेमका कसा होतो? आता ह्याचा प्रसार मलेरियाचा आहे तो एनाफेलिस ह्या डासामुळे होतो. ह्या डासाची मादी जर संक्रमित झाली आणि ती जर सुदृढ माणसाला म्हणजे निरोगी माणसाला जर चावली तर 7 ते 10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये मलेरियाची लक्षणं दिसून येतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे तो प्लाझ्मोडियम व्हायबॅक्स आणि दुसरा आहे तो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. आता याच्यातला प्लाझ्मोडियम व्हायबॅक्सला आपल्याकडे 14 दिवसांची ट्रीटमेंट आहे आणि फाल्सिपेरमला आपल्याला 3 दिवसाची ट्रीटमेंट आहे. पण प्लाझ्मोडियम व्हायबॅक्समध्ये याच्यात मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. पण प्लाझ्मोडियम फाल्सिपेरममध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि ते लहान मुलांमध्ये जास्त आहे कारण ते मेंदूचा संसर्ग होऊन तो मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं. बरं, आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण साधारण किती आहे? साधारणतः एकूण जगामध्ये आपण जर बघितलं तर दरवर्षी 30 करोड ते 80 करोड लोकांना याची बाधा होते आणि 6 लाख लोकांचा याच्यामध्ये मृत्यू होतो. पण आपल्या भारतामध्ये त्याचं प्रमाण फार कमी आहे. तर हे आफ्रिकेमध्ये याचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि ते लहान मुलांमध्ये जास्त आहे. त्या तुलनेत भारतामध्ये आता विविध प्रकारचे औषधोपचार योजना आलेली आहे. त्याच्यामुळे मृत्यूचा दर जो आहे तो फार आपण कमी केलेला आहे आणि तो कमी आहे. बरं, मग यासाठी काय प्रयत्न केलेत, म्हणजे एकूण जनजागृती कशी केली जाते? आता आपल्या ज्याच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याकडे MPW असतात, ANM असतात, CHO असतात, तर यांच्याकडून आपण सर्वेक्षण करून घेतो, म्हणजे डोअर टू डोअर सर्वेक्षण करतो. याच्यामध्ये एक तर आपण पहिलं करतो तर कंटेनर सर्वे, कारण डासांची उत्पत्ती हे
पाण्यामध्ये स्वच्छ पाणी, अस्वच्छ पाणी आणि गटारं असतील किंवा कचरा ठेवलेला अशा ठिकाणी जास्त प्रमाणात होते. त्याच्यात ॲनाफेलिस हा जो डास आहे तो अस्वच्छ पाण्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपलं ब्रीडिंग करतो. एडिस इजिप्टाय जो डास आहे तो स्वच्छ पाण्यामध्येच आपलं ब्रीडिंग करतो आणि बाकीचे जे डास आहेत तिथं त्याचं ब्रीडिंग साधारण अस्वच्छ ठिकाणी, कचरा याच्यावर सुद्धा होऊ शकतं. तर या ठिकाणी प्रामुख्यानं डास वाढलेले दिसतात आपल्याला. शासनामार्फत यासाठी काय प्रयत्न केले जातात? आता शासनामार्फत आपल्याला विविध प्रकारचं सर्वेक्षणाची मदत होते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये स्प्रेइंग करतो, म्हणजे गटारं असतील किंवा पाणी साचलं असेल तर तिथं टॅमिफॉस आपण टाकतो त्याच्यामध्ये आणि त्या टॅमिफॉसमुळे तिथल्या ज्या डास आहेत त्यांचे कोश किंवा अळ्या आहेत ते मरतात आणि मग ते कमी होतात. त्याच्यानंतर आपण आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करत असतो. त्याच्यानंतर जिथे पॉझिटिव्ह पेशंट मिळतो तिथं आपण फॉगिंग करतो, म्हणजे पायरिथ्रम 2% वापरून आपण त्या एरियामध्ये 500 घरांमध्ये आपण फॉगिंग करतो आणि लाईव्ह डास असतात, म्हणजे जिवंत यंग डास असतात ते आपण मारतो. आणि मग आपण तसं कंट्रोलिंग करतो. त्याच्यानंतर जलद ताप सर्वेक्षण आपण करतो, जेणेकरून एखादा पेशंट तिथं असेल तर त्याला त्वरित औषधोपचार मिळावेत आणि तो बरा व्हावा आणि त्याच्यामुळे इतरांना लागण होऊ नये. म्हणजे एखादा जर पॉझिटिव्ह पेशंट असेल मलेरियाचा आणि त्याला ॲनाफेलिस ही डासाची मादी जर चावली तर ती संक्रमित होते आणि ती जर सुदृढ माणसाला म्हणजे चावली दुसऱ्या माणसाला, निरोगी व्यक्तीला, तर त्याला ते मलेरिया होऊ शकतो. असं आहे. बरं, प्रिकॉशन म्हणून आपण काही उपाययोजना करतोच, आता तुम्ही सांगितल्या तशा. पण मलेरिया झाल्यानंतर काय औषधोपचार करावा? आता मलेरिया झाल्यानंतर त्या पेशंटला आपण जर तो व्हायवॅक्सचा पेशंट असेल तर त्याला आपण 14 दिवसाची समूळ ट्रीटमेंट देतो. त्याला RT म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोक्विन, प्रायमाक्विन असं बेस असतो. म्हणजे त्या वयोमानानुसार त्याला आपण घरीच राहून ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याला काही शक्यतो ॲडमिट करायची गरज पडत नाही. पण फाल्सिपेरम जर असेल तर त्याला त्याच्या लक्षणानुसार आपण त्याला 3 दिवसाची ट्रीटमेंट देतो. त्याला ACT म्हणतात, आर्टिक्युलेट कंप्लेट थेरपी म्हणतात. तर ते ACT आपण 3 दिवस देतो आणि त्याला गरज पडली तर त्याला ट्रीटमेंट ॲडमिट करून IV फ्लुइड्स देणं किंवा त्याच्या लक्षणांनुसार आपण त्याला इतरही चिकित्सा देतो आणि 3 दिवसाचं ॲडमिशन होऊन नंतर मग त्याला आपण घरी पाठवतो. आणि मग त्या पेशंटच्या घरी आपली आरोग्याची टीम जाते, म्हणजे जिल्ह्याची टीम जाते, प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर असतील किंवा तिथले MPW, ANM, तिथले सुपरवायझर, हे सगळे एकाच वेळी ॲक्टिव्हिटीज करतात. म्हणजे ताप सर्वेक्षणापासून ते कंटेनर सर्वेक्षणापर्यंत सगळं करतात. तिथं टॅमिफॉस ॲक्टिव्हिटी, गरज पडल्यास फॉगिंग केलं जातं. अशा प्रकारे आपण त्वरित नियंत्रण करतो तिथं. आणि जिथं आपल्याला पोहोचता येत नाही अशा ठिकाणी पाणी साचलेलं असेल, ते उपयोगाचं नसेल पाणी, अशा ठिकाणी आपण ऑइल बॉल टाकतो. तर ऑइल बॉल टाकल्यामुळे काय होतंय, त्या ऑइलचा थर त्या पाण्यावर होतो आणि खाली जर जी अंडी राखतात त्यांना ऑक्सिजन मिळत नाहीत आणि ती म्हणून मरून जातात. आपण जिथं शक्य आहे तिथं गप्पी मासे सुद्धा सोडतो, कारण गप्पी मासे पैदास केंद्र ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आहे, ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आहे, उपकेंद्रांच्या ठिकाणी आहे, काही प्रायव्हेट ज्या संस्था आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी देवळं असतात त्याच्या ठिकाणी सुद्धा पाणी साचले असतं. अशाच ठिकाणी सुद्धा आम्ही गप्पी मासे सोडतो, कारण गप्पी मासे हे डासांची अंडी आणि अळ्या खातात. त्याच्यानंतर आपण डासोत्पत्ती स्थानं आहेत ती शोधून काढतो. म्हणजे आपले कर्मचारी गावोगावी घरोघरी जातात, घरांमध्ये, घराच्या बाहेर जर कंटेनर असतात ते बघतात. त्याच्यामध्ये जर काही संक्रमण दिसलं त्यांना, म्हणजे डासांच्या अळ्या दिसल्या, तर त्याच्यामध्ये ते टॅमिफॉस ॲक्टिव्हिटी करतात किंवा ते पाणी ओतून दिलं जातं. आणि आपल्याकडे दर मंगळवारा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण कोरडा दिवस म्हणून पाळतो, कारण कोरडा दिवस पाळा आणि डेंग्यू मलेरिया टाळा आपण असं म्हणतो. कारण 7 दिवसापेक्षा जर जास्त दिवस पाणी साठवायचं असेल तर ते कंटेनर झाकून ठेवावे लागतात, नाहीतर मग त्याच्यामध्ये डास आपले ब्रीडिंग करतात. आणि म्हणून मग 7 दिवसानंतर आपण प्रत्येक 7 दिवसानं तो कंटेनर ओतून घेतला, तो घासून पुसून कोरडा करून जर तो वापरला तर आपण निश्चितच तिथलं ब्रीडिंग थांबवू. म्हणून कोरड्या दिवसाचं महत्त्व ह्या मलेरिया आणि डेंग्यूमध्ये फार मोठं आहे. आणि तर जो कोरडा दिवस पाळला तर आपण याच्यावरती नियंत्रण आणू. आणि तसं आपण या 3 वर्षांमध्ये जवळजवळ आपण आता मलेरिया आणि डेंग्यू निर्मूलनाकडे चाललो आहे.
कारण आता आपल्याला 2030ला मलेरिया इलिमिनेट करायचा आणि त्याच्यानुसार आपण आता संपूर्ण सर्व्हिलन्स आणि जे काय आहे आपल्याला काळजी घ्यायची ती अवेअरनेस आपण संपूर्ण आणतोय. तसंच आपण शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना आपण लेक्चर देतोय, त्यांना सांगतोय, त्यांना याचं महत्त्व पटवतोय, त्यांनी घरी जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं, आपल्या पालकांना सांगावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि आपल्याला मलेरिया निर्मूलनात त्यांचं सहकार्य मिळेल असं करतोय. त्याच्यानंतर आपण घरगुती उपायामध्ये म्हणजे घरांना आपल्या ज्या खिडक्या आहेत त्यांना नेट लावा, म्हणजे जाळ्या लावायच्या. झोपताना आपण मच्छरदाणीचा वापर करावा. आता एडिस इजिप्ता या डास दिवसा चावतो म्हणून पूर्ण बाहेरचे दिवसा कपडे घालावेत. आपल्या घराच्या शेजारी कुठेही पाणी साचलेलं राहील किंवा कंटेनरमध्ये पाणी राहणार नाही याची आपण स्वतः काळजी घ्यावी. कारण आपलं जे एडिस डास आहे त्याची उत्पत्ती आहे ती मॅनमेड आहे. कारण हा स्वच्छ पाण्यामध्ये अंडी टाकतो, तो दिवसा चावतो, तो रात्री चावत नाही. बाकीचे जे डास आहेत फायलेरियाचे की क्युलेक्स असेल किंवा ॲनाफिलिक्स असेल, हे संध्याकाळनंतर जसा अंधार पडतो तसे बाहेर निघतात आणि चावायला सुरुवात करतात. पण एडिस हा डास डे बायटर आहे, तो दिवसात चावतो. मग दिवसा जर आपण काळजी घेतली तर आपण डेंग्यू वर कंट्रोल करू शकतो. संध्याकाळच्या वेळी जर लवकर दारं बंद, खिडक्या बंद करून घेतली, मस्किटो नेट्स वापरल्या तर आपण हे जे फायलेरिया आणि मलेरिया किंवा चिकनगुनिया ह्याच्यावरती आपण कंट्रोलिंग करू शकतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण केल्यामुळे होण्यासारख्या आहेत आणि म्हणून याच्यावर कंट्रोल करू शकतो. म्हणून WHO ने 2030मध्ये आपल्याला मलेरिया निर्मूलनाकडे जायचं असं एक लाईन दिले आणि त्याचं एक घोषवाक्य गेल्या वर्षी होतं झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी आणि यावर्षी आता आपल्याला मलेरिया पूर्ण निर्मूलन करायचं आहे आणि त्याच्यासाठीचं त्यांनी एक विशेष घोषवाक्य आपल्याला दिलेलं आहे. ते आहे ड्राईव्ह टू एंड मलेरिया, नाऊ वी कॅन, नाऊ वी मस्ट. म्हणजेच मलेरिया संपवण्याची साठी सज्ज आता आपण करू शकतो आणि आपण केलेच पाहिजे. हे एक स्लोगन WHO आपल्याला यावर्षीचा दिलेला आहे. सर, हे जे घोषवाक्य आहे त्याला अनुसरून आजच्या दिवशी आपल्याकडे काय केलं जाणार आहे? आता आपण 25 एप्रिल हा मलेरिया दिवस साजरा करतोय पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण जगामध्ये. तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण हा साजरा करत आहोत. तिथे विविध प्रकारचे कार्यक्रम म्हणजे तिथे समूह गान असेल किंवा रांगोळी प्रदर्शन असेल, मलेरियाचं डेमॉन्स्ट्रेशन असेल, मलेरियाची माहिती असेल, अशा प्रभात फेऱ्या असतील, शाळेच्या मुलांमधला जनजागृती त्यांच्याकडून करून घेतोय आपण. त्यानंतर आपल्या सिव्हिल हॉस्पिटल इथे आपण एक कार्यक्रम करतोय, तिथे पथनाट्य आहे. गोगटे जोगळेकर कॉलेजची जी मुलं आहेत त्या मुलं आपल्याला तिथे आपल्याकडे पथनाट्य सादर करणार आहेत. तर ते सिव्हिल हॉस्पिटलला आणि दुसरं आपल्या बस स्टँडला आपण सकाळीच हा कार्यक्रम करतोय. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा जो शासनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण राबवणार आहोत. कारण त्या कार्यक्रमात सुद्धा मलेरिया निर्मूलन हा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आपण संत गाडगेबाबा यांच्या प्रतिकृतीतनं हा लोकांपर्यंत कार्यक्रम नेण्याचा प्रयत्न करतो. असे विविध कार्यक्रम आपण राबवतो त्या दिवशी. अच्छा, बरं सर, या डासांसाठी दाट लोकवस्ती काही कारणीभूत ठरते का? हां, आता कसं होतं, दाट लोकवस्ती जिथं आहे तिथं पाणी साठवणं जास्त प्रमाणात होतं आणि तिथे जर संक्रमण झालं तर डासांची उत्पत्ती जास्त झाली तर ती जास्त लोकांना इन्फेक्ट करते. त्याच्यामुळे दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांमध्ये तिथे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता. कारण म्हणजे त्यांनी जे पाणी साठवतात त्यांच्या घराजवळून जाणारी गटारी असतील किंवा तिथं कुठं गटार तुंबलं असेल किंवा अवास्तव पाणी थांबलं असेल किंवा पाऊस पडून गेला आणि लगेच पाणी थांबलंय तिथं, तर अशा ठिकाणी डासाचं जे ब्रीडिंग आहे ते डासोत्पत्ती स्थानं जास्त प्रमाणात होतात. म्हणजे त्याला एक हंगामी आणि कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानं आपण म्हणतो. हंगामी म्हणजे पाऊस पडून गेला आहे आणि साचलेत डबकी. कायमस्वरूपी म्हणजे जिथे एखादा मोठं डबकं आहे पण ते पाणी तिथे वापरलं जात नाही किंवा तिथे कायमस्वरूपी असतात. मग त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आपण उपाययोजना करून तिथे कसं निर्मूलन होईल की तिथे डासोत्पत्ती स्थानं कशी नष्ट करता येईल
येईल आणि तिथं डासांचा प्रादुर्भाव कमी करता येईल हे आपण करत असतो. पण दाटीवाटीच्या ठिकाणी हे करणं थोडंसं जिकिरीचं असतं, म्हणजे ते करणं फार कठीण असतं. लोकांचा सहभाग त्याच्यात मिळणं गरजेचं असतं, कारण नुसती आरोग्य यंत्रणा जाऊन ते होण्यातलं नाही. लोकांनी जर मी म्हटलं मगाशी की मॅनमेड डिसीज आहे ते, कारण माणसानंच उत्पन्न केले. माणसानं जर पाणी साचून ठेवायला लागला तर त्याच्यामध्ये डासांचं ब्रीडिंग होणार आहे. आपण ते साचलेलं पाणी ते साचू दिलं नाही किंवा पाणी वापरायचं आपण ते झाकून वापरलं तर हे सगळं आपण कंट्रोल करू शकतो, स्वतः मानवच करू शकतो. आता तुम्ही पावसाळ्याचा थोडा उल्लेख केलात, तर पाऊस सुरू होतो किंवा पहिला पाऊस येऊन गेला की पाणी एकदम साचतं बऱ्याच ठिकाणी, तर त्यावेळी काही उपाययोजना केल्या जातात का? कसं आहे, आपला जो पारेषण काळ आहे तो आपण 15 जूनपासून आपण ऑगस्टपर्यंत हा पारेषण काळ म्हणतो, कारण याच्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडतो. आता पाऊस जर सततचा पडला तर हे सगळं वाहून जाणार आहे, पण पाऊस थांबून पडला तर तो त्रासदायक असतो. कारण पाऊस थांबला थोडे दिवस, 4-8 दिवस, तर ते ब्रीडिंग त्याच्यात ते जास्त प्रमाणात होऊ शकतो. पण पाऊस सलग पडला, आता कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो, त्याच्यामुळे ते सगळं वाहून जातं. आता ते एकदा वाहून गेलं की ते चांगलं असतं, त्याच्यात काही ब्रीडिंग होणार नाही. पण पाणी साचून जर राहिलं, पाऊस एक आला 8 दिवसानं परत गेला, 8 दिवस पाऊसच नाही, तर अशा वेळी डासोत्पत्ती स्थानं वाढण्याची आणि जोखीम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला आपण पारेषण काळ म्हणतो की या पारेषण काळामध्ये मलेरियाचे पेशंट जास्त वाढतात. आता काही हे मलेरिया की डेंग्यू आहे ते विशेष वातावरणानुसार सुद्धा होतात. म्हणजे वातावरणाच्या बदलानुसार सुद्धा होतात. आता हा जो उष्णतेचा काळ आहे, म्हणजे साधारण फेब्रुवारी ते मे पर्यंतचा काळ आहे, ह्याच्यात डेंग्यूचे पेशंट जास्त वाढलेले दिसतात. मग मलेरियाचे पेशंट जास्त दिसत नाहीत, कारण याच्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये लोक स्वच्छ पाणी साठवून ठेवतात, त्याचाच एडिस इजिप्टाचं ब्रीडिंग होतं आणि मग डेंग्यूचं इन्फेक्शन होतं. पण पावसाळ्यामध्ये म्हटलं तर ॲनाफिलिसचं जास्त वाढते. मग त्याच्यात तिथं स्वच्छ पाणी जास्त नसतं, पाऊस पडून अस्वच्छ पाणी होतं, मग ते वाहून जातं. पण अस्वच्छ पाणी जिथं असेल तिथं ॲनाफिलिस आणि क्युलेक्सचे डासाची वाढ जास्त होते. म्हणजे क्लायमेटचा पण क्लायमॅक्स आहे. तसंच डास कुणाला चावतो हे सुद्धा आहे. अच्छा, मग ते कसं काय ओळखताय? तर डास, आता जर आपण जास्त गडद कपडे घातले तर आपल्याला डास चावतो. अच्छा. आणि दुसरं ओ रक्तगट असणारा माणूस असेल तर त्याला जास्त डास चावतात. म्हणजे डासाला साधारण 10 फुटावरनं आपला रक्तगट समजतो, म्हणजे कुठला ओ रक्तगटच आहे, मग त्याला तो चावतो. अच्छा. जिम करणाऱ्या लोकांना जास्त घाम येतो बघा, त्या लोकांना तो जास्त चावतो. किंवा जे कष्टकरी लोक आहेत त्यांना घाम आला तर ते घाम आलेल्या लोकांना तो जास्त चावतो. अच्छा. ही जर आपण काळजी घेतली तर ते सुद्धा आहे. म्हणजे हे खरं म्हणाल तर थोडीशी काळजी घेतली तर आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. नक्कीच. माझं तर म्हणणं आहे, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छता ज्याची दारी, आरोग्य तेथे वास करी म्हटलेलं आहे. जर स्वच्छता ठेवली, आता डिस्पोजेबलचा जमाना आहे, लोक काय करतात, डिस्पोजल वापरतात आणि फेकून देतात. गाडीचे टायर आहेत, करवंट्या आहेत, अशाच फेकून देतात आणि मग अचानक पाऊस पडला की त्यात पाणी साचतं आणि मग डासांचं ब्रीडिंग होतं. म्हणून मग आपण स्वतः केलं तर ते होऊ शकेल. तसंच आता टायरवाल्यांकडे, भंगारवाल्यांकडे आमचे लोक जातात. जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे लोक आमचे जातात. जिथे गृहनिर्माण संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेत जाऊन आमचं पत्र असतं तिथं. लोक आमचे अवेअर करतात की बाबा तुमच्या इथे कुठे पाणी साचू देऊ नका. कन्स्ट्रक्शन चालू असेल तिथे 4थ्या 5व्या 6व्या मजल्यावर सुद्धा कुठेतरी पाणी साचलेलं असतं, मग अशा ठिकाणी ब्रीडिंग होतं. ते पाणी साचवण्यासाठी टाक्या करतात, अशा ठिकाणी ब्रीडिंग होतं. मग ते आम्ही सांगतो की बा हे शक्यतो तुमच्या लोकांना सांगू तिथं टॅम्बेफॉस ॲक्टिव्हिटी करा किंवा साचू देऊ नका पाणी. आणि मग त्याच्यातनं डासांचं नियंत्रण करण्याचा संदेश आपण देत असतो. घरामध्ये सुद्धा लग्न कार्य झालं की किंवा काय झालं तर लोक सगळं ते डिस्पोजेबल असंच टाकून ठेवतात. मग ते आपण अवेअर करतो त्यांना की तुम्ही घरामध्ये हे करा, म्हणजे स्वच्छता ठेवा. पाणी 7व्या दिवशी पाणी कमी जे वापरायचं ते बदला, किंवा ते बदलायचं असेल, टाकता येत नसेल तर ते गाळून वापरा किंवा कोरडा दिवस पाळा. घरांना आपण सांगितलं तसं घरामध्ये शक्यतो मस्किटो जाळ्या आहेत त्या खिडक्यांना बसवा. रात्रीच्या वेळी झोपताना आपल्याकडे मच्छर, म्हणजे विविध आपण मार्गाने लोकांपर्यंत खूप साधे आणि सोपे उपाय आहेत. मला तर वाटतं रत्नागिरी जिल्हा तरी आपण
2030पर्यंत मलेरिया मुक्त निर्मूलन करू, त्याच्यातनं मलेरिया मुक्त नगरी जिल्हा करण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते जवळजवळ आम्ही गाठतोय. यावर्षी आम्हाला जानेवारीपासून आत्तापर्यंत 13 मलेरियाच्या केसेस सापडल्यात, पण त्याच्यातल्या 12 ह्या मायग्रंट आहेत बाहेरच्या आणि एकच केस आपली स्थानिक आहे. म्हणजे जवळजवळ आपण तिथं अचिव्हमेंटपर्यंत पोहोचतोय. आपण 0 मलेरिया करायचं ठरवलंय 2030 पर्यंत. त्यात लोकांचा सहभाग फारच गरजेचा आहे. हां, मग त्या निमित्तानं तुम्ही संपूर्ण जनतेला काय आवाहन कराल? मी सर्वांना आवाहन करेन की आपण आपल्या घरामध्ये आजूबाजूला कुठेही असं अनावश्यक साहित्य टाकू नका ज्याच्यात पाणी साचेल आणि साचलेल्या पाण्यामध्ये डासांना डासोत्पत्ती करायला वाव मिळेल. आपण किमान एकदा तरी दिवसातनं आपल्या घराच्या आजूबाजूला बघा कुठे पाणी साचलंय का, साचलं असेल ते ओतून टाका, कोरडा दिवस पाळा आणि आम्हाला सहकार्य करा. सर, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी डासांचं प्रमाण जास्त असतं, पण इतर ठिकाणी कमी असतं असं म्हणावं लागेल की आता सर्वत्र सारखं प्रमाण आहे किंवा दिवसेंदिवस प्रमाण वाढतंय डासांचं? या संदर्भात काय सांगू शकाल? आता बर्फाच्छादित ठिकाणी सुद्धा डास आपल्याला सापडतात की जे पूर्वी नव्हते. बरं. आता ते तिथे त्यांचे जी ह्युमिनिटी ती वाढत चालले. म्हणजे एका डासाचं आयुष्य 21 ते 28 दिवस आम्ही आजपर्यंत म्हणत होतो, पण आताच्या नवीन संशोधनानुसार तो 40 ते 50 दिवसांपर्यंत जगतोय. आणि एक मॅच्युअर म्हणजे एक यंग डास आपल्या लाईफ म्हणजे तो साधारण 1 ते 1,500 अंडी टाकतो. एका दिवशी तो 50 ते 100 अंडी टाकत असतो. म्हणजे एवढं त्याचं प्रोडक्शन आहे. त्याच्यामुळे आम्ही डास मारा म्हणून पण सांगतो. नाही, खरं आहे, जेणेकरून हे डासाची उत्पत्ती आहे ती कमी होईल. खूपच आहे. आणि आता तुम्ही म्हणालात की बर्फाच्छादित ठिकाणी सुद्धा तिथंही टिकाव धरू लागले ते. त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढत चालली दिवसेंदिवस. काय झालंय, आपण जे उपाययोजना करतोय याच्यातनंही सुद्धा त्यांचा रेजिस्टंट त्यांना येतोय त्या केमिकलचा. त्याच्यामुळे केमिकल न वापरता आपल्याला डास कसे मारता येईल, त्यांची संख्या कशी कमी करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून इको फ्रेंडली डास निर्मूलन आम्ही कार्यक्रम राबवला आणि तो महाराष्ट्राला आवडला. पूर्ण महाराष्ट्राने तो राबवला. त्याच्यामध्ये आपण काय केलं की पहिलं आपण कोरडा दिवसावरती फोकस केलं, कंटेनर सर्व्हेलन्स केला. आपण घरांच्या खिडक्यांना जाळ्या बसवा सांगितलं. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. त्याच्यानंतर सुगंधी द्रव्य वापरा. बाहेर जाताना दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे वापरा. संध्याकाळी शक्यतो लवकरच घरांच्या खिडक्या बिडक्या बंद करा. आणि अशा प्रकारे इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रम आपण सुरू केला. त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे आपण गप्पी मासे पैदास केंद्र वाढवली. गप्पी मासे पैदास केलेले जिथं जिथं डबकी असतील, जिथं जिथं पाणी आहे साचलेलं, अशा ठिकाणी सोडले. हे गप्पी मासे काय करतात तर डासांची अळी आणि अंडी खातात. त्याच्यामुळे आपल्याला इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रमात तो फार उपयोगी झाला. आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 ग्रामपंचायतींनी गप्पी मासे पैदास केंद्राचे रेडीमेड टँक घेतले. त्या टँकमध्ये आपण गप्पी मासे सोडले आणि तिथून मग इतरत्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून किंवा जिल्हा युवताप केंद्राजवळ सुद्धा आपण मोठा एक टँक गप्पी मासे पैदास केंद्राचा केलेला आहे. मग हे गप्पी मासे आपण इतरत्र सोडतो आणि मग त्याच्यामुळे सुद्धा डासोत्पत्तीमध्ये भरपूर प्रमाणात कमी होतात, कंट्रोल येतो आणि कंट्रोल होतो. त्याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फायलेरिया या रोगाचं आपण कंट्रोलिंग करतो. आता आपण मलेरिया निर्मूलनाकडे जेव्हा जातोय तेव्हा सुद्धा आम्ही हेच केलंय की जरी समजा बाहेरचा पेशंट आला, समजा आता आमच्या जिल्ह्यातला नाही, इथला सांगलीतला आहे, मुंबईतला आहे, पुण्यातला आहे, तर तो पेशंट त्या DMOना म्हणजे जिल्हा युवताप अधिकाऱ्यांना, कॉर्पोरेशनमध्ये असेल तर कॉर्पोरेशनचे MOH असतात, यांना आपण त्यांचा पत्ता घेऊन फोन घेऊन ते कळवतो की बाबा हा पेशंट तुमचा इथं मलेरियाचा इकडे आलाय, तो आपण ट्रीट केलाय, फक्त त्याचा फॉलोअप घ्या. मग त्यातही बरं पडतं की तिथं ते शोधून काढतात तो ॲड्रेसवरती आणि तिथे मग मास सर्व्हेलन्स तिथे कुठे इन्फेक्शन आहे का,
असं ते बघतात आणि त्यांना ते तिथे कंट्रोलिंग चांगलं जातं. कारण तो पेशंट आपल्याकडे थांबत नाही. तो आलेला असतो 8-15 दिवसासाठी, महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी. परत तो गावी जाणार असतो किंवा व्यापारासाठी किंवा ड्रायव्हर म्हणून लोक येतात किंवा कामगार येतात, मजूर येतात, खाणकामगार असतात, चिरेखाणीवर असतात किंवा ऊडच्या ह्याच्यावरती असतात काम करणारे किंवा तात्पुरत्या स्वरूपात गुरखे लोक असतात, जे आंबाबागमध्ये काम करायला येतात, जे मासेमारीसाठी येत असतात. हे काही वेळापुरते येत असतात, ते परत आपल्या गावी जातात, पण ते येताना इन्फेक्शन घेऊन येतात आणि मग ते आपल्याला सापडले की त्यांना आपण इन्फेक्शन त्यांचं कव्हर करतो आणि त्या जिल्ह्यात त्या राज्यामध्ये सुद्धा आपण कळवतो की बा तुमचा पेशंट अमुक अमुक आहे आणि मग त्यांना ते इलिमिनेशनकडे जाणं त्या दृष्टीनं आपल्याला बरं पडतं आणि आपण तसं करतोय आणि आपण केलं आहे. म्हणून आपल्याकडे मागच्या 2 वर्षात आणि या वर्षात फार डेंग्यूचे पेशंट कमी आहेत. आपल्या डेंग्यूचे पेशंट तर 2च आहेत ह्या जानेवारीपासून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये आता आपण आहोत. या 4 महिन्यात फक्त 2 केसेस आहेत डेंग्यूच्या. मलेरियाची स्थानिक एकच आहे पण केसेस 13 मिळाल्या आहेत, त्यातल्या 12 बाहेरच्या आहेत. त्यांना आपण 100% ट्रीटमेंट दिले, त्यांचा 100% सर्व्हिलन्स केला आहे. त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याला त्या ज्या राज्यात आले त्या राज्याला सुद्धा आपण कळवलं आहे की हा तुमचा आमच्याकडे मलेरियाचा पेशंट आहे. त्याच्यामुळं आपण फार प्रभावी असं काम ह्या जिल्ह्यामध्ये करतोय आणि ते दिसून येते त्याचं प्रमाण जे मलेरियाचं घटलेलं आहे. 30 साली जे पूर्ण उच्चाटन होणं अपेक्षित आहे त्याकडे आपली वेगानं वाटचाल चालू आहे आपली. अरे वा सर, आज आपण इथे आलात आणि आजच्या जागतिक हिवताप दिनानिमित्त अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत. मला असं वाटतं की या माहितीचा आपले श्रोते नक्कीच उपयोग करून घेतील आणि छोट्या छोट्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीतून या हिवताप निर्मूलनाला हातभार लावतील. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती सांगितली त्याबद्दल सर्वांतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी गायत्री भरणकर आता आपला निरोप घेते. नमस्कार. Indradhanusha